हॅलो नमस्कार, मी प्राची स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज संडे आणि मी ब्रेकफास्टसाठी बनवले आहेत गरमागरम पोहे। तर इथे मी बनवायला घेतले आहेत पोहे आणि पोहे खाल्ल्याशिवाय संडेचा फीलच येत नाही। आधी कसं व्हायचं की आपल्याला फक्त सॅटर्डे संडेज भेटायचा की आपण काहीतरी नवीन ब्रेकफास्ट ट्राय करू शकतो, नवीन नवीन रेसिपीज ट्राय करू शकतो। पण कोरोना आल्याच्या नंतर बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम भेटले, मोस्टली IT सेक्टरवाल्यांना, काहींचं तर अजून पण चालू आहे किंवा काहींचं हायब्रिड ऑफिस चालू झालं आहे। यांचंही हायब्रिड ऑफिस चालू आहे, त्यामुळे मला आठवड्याचे इतर दिवसही भेटतात की मी वेगळं काहीतरी रेसिपी ट्राय करू शकते किंवा वेगळा ब्रेकफास्ट ट्राय करू शकते। त्यामुळे मग संडेला पोहे केले ना की तेच बरं पडतं, इझी वाटतं। कारण संडेला आपल्याला बाहेरची पण भरपूर सारी कामं असतात, संडे हा बिझीच असतो मोस्टली, त्यामुळे मग पोहेच इझी पडतात करायला आणि आवडतात पण सगळ्यांना। त्यामुळे मग मी इथे पोहेच बनवते आज। आम्हाला पण आज जरा बाहेरची कामं होती, डीमार्टला जायचं आहे। काल पण आम्ही घरातली जरा थोडीशी साफसफाई वगैरे जी काही वीकली साफसफाई असते ती केली, त्यानंतर पीठ संपलेलं होतं तर त्याचंही काम केलं। मग आज फक्त डीमार्टच बाकी होतं, तर म्हटलं चला तेही करूया। तर इथे गरमागरम पोहे रेडी आहेत आणि आम्ही तिघं मिळून मस्त आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय करतोय। त्यानंतर मी तुमच्यासोबत आमचं पुढचं रुटीन शेअर करते। ब्रेकफास्ट नंतर गरम गरम चहा हा तर मॅन्डेटरी असतो। आणि इथे बघा आमच्या बेबीची अंघोळ पण झाली आहे आणि आम्ही छान कपडे घालून रेडी झालोय। आर्यंश तू काय करतोय? लोशन लावतोय, व्हेरी गुड। तर आर्यंशचं स्किन केअर रुटीन पण झालंय। आता बघा काय चालू आहे, तर हेअर कोम करतोय तो, हो ना आर्यंश? आपल्याला कुठे जायचं आहे? डीमार्ट। आणि काय घ्यायचं डीमार्ट मध्ये? टॉयज घ्यायच्या। तर आत्ताच आमचं इथे सगळं आवरून झालं आहे आणि आता आम्हाला जायचं आहे, कारण डीमार्टला जसं तुम्हाला सांगितलं डीमार्टला जायचं आहे। आणि असा प्लॅनिंग होता की जरा लवकर उठून लवकर आवरायचं आणि जायचं। नेहमी हेच ठरवतो संडेला की लवकर उठायचं आणि लवकर आवरायचं, पण असं कधीच होत नाही। संडेला नेहमी सगळं लेटच आवरतं आणि घरात लहान मुलं असली की त्यामुळे अजून जास्त लेट होतो। तर आम्ही विचार केला होता की 11 वाजता वगैरे तरी घरातून बाहेर पडू, पण ॲज युज्युअल असं झालं नाही आणि आत्ता ऑलमोस्ट 1:30 ते 1:45 वाजला आहे। आर्यंशला थोडंफार भरवलं आहे, पण आता आमच्यासाठी काही बनवत बसलं की अजून जास्त वेळ जाईल, त्यामुळे मग म्हटलं की बाहेरच थोडंसं काहीतरी लाईट खाऊया आणि जाऊया। कारण डीमार्टला गेलं की 2-3 तास तर आरामात जातात, मग त्यामुळे पहिलं जाऊन थोडंसं काहीतरी खातो, कारण घरातून डीमार्टला जायला पण अर्धा तास लागेल, तर आम्हाला 2-2:15 वाजतील। त्यामुळे मग थोडंसं आधी काहीतरी खाऊ आणि मग डीमार्टला जाऊ। तर डीमार्टमध्ये आम्ही आज काय काय घेतो हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। इथे हलकासा पाऊसही पडत होता आणि आर्यंशला खेळायचं होतं पावसामध्ये। संडेमुळे खूपच ट्रॅफिक आहे ना, पण आता तर आपण एवढं ऑड टाइमला निघालो तरी पण तर बघा आता आम्ही इथे आलोय मिसळ खायला। प्रसिद्ध कैलास मिसळ खूप फेमस आहे ही मिसळ पुण्यामध्ये आणि यांच्या भरपूर ब्रांचेस आहेत तिकडे। गर्दी बघून तुम्हाला समजलंच असेल, आणि त्यात संडे त्यामुळे अजूनच जास्त गर्दी होती। तर इथे आमची मिसळ आली आहे आणि स्पेशल मिसळ खायला असं येणं होत नाही आत्ता तरी, पूर्वी तरी यायचं, पण आत्ता तर ते काही शक्य होत नाही। त्यामुळे मग असंच कुठे काही काम असलं की मग ऑन द वे आम्ही मिसळच खातो, कारण मिसळ खायला असं कोणता टाईम लागत नाही, कधीही खाऊ शकतो। ब्रेकफास्ट, लंच, डिनर, ऑल टाईम फेवरेट आहे आमची मिसळ। तर इथे आम्ही आमची मिसळ छान एन्जॉय केली आणि त्यानंतर मस्त गरम गरम चहा घेतला आणि आता निघालोय डीमार्टसाठी। मिसळ खाऊन खूप जास्त झोप येत होती, जावं तर लागणार होतं, कारण नेक्स्ट वीकेंड पण बिझी असणार आहेत, त्यामुळे वेळच नाही भेटणार। तर आता इथे आम्ही पोहोचलोय डीमार्टला
आज पहिल्यांदा आपल्याला इथे वर पार्किंग भेटली ना, जरा उतरून ग्राउंड मध्ये. आर्यनचं तर सारखं हे खेचायचं ते खेचायचं तेच चालू असतं डीमार्ट मध्ये. त्यानंतर मी इथे पापड घेतलेत, खूप दिवस झाले होते, संपले होते, मग ते घेतले पहिले. त्यानंतर थोडे ड्रायफ्रुट्स वगैरे घेतले. आपण असेल तर घे. इथे बघा दिवाळीची तयारी, साफसफाईची, म्हणून घासणी वगैरे घेतलंय. लास्टला आता इथे फ्रीज आयटम घेतो. मोठे घेते का? घे मग आता, इकडे छोटे नसतीलच. ठीक आहे घे. आपल्याकडे अजून एक उरलेलं आहे फ्रीझरमध्ये, ते आणि यातले काही वापर, आणि मग नेक्स्ट टाइम परत अजून एकदा होईल, दोनदा होईल म्हणजे. हो. तर इथे आता आमचे सगळे फ्रीजचे आयटम घेऊन झालेत आणि आता बिल करून निघायचंच आहे. ब्रिटानियाचे आहेत ना, अमूलचे घेत आहेत का? ठीक आहे. तर आता सगळी ग्रॉसरी ठेवतोय कारमध्ये आणि आता घरी जायला निघतोय. घरी आल्यानंतर यांच्यासाठी बनाना शेक आणि माझ्यासाठी चहा बनवला. त्यानंतर परत स्पेक्स घ्यायला निघालो, कारण ते आम्हाला घ्यायचेच होते आणि वेळही होता, तर म्हटलं की चला जाऊन येऊ. स्पेक्स आम्ही बनवायला दिलेत, तर ते उद्या भेटणार होते, तर मी ते तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल. इथे आर्यनला बघा एक छान फ्रेंड भेटला होता आणि दोघं मस्त खेळत होते. आणि निघताना दोघांनी एकमेकांना छान गुड बाय केलं. तर डीमार्टमध्ये मी जी आलू टिक्की घेतली होती, तर त्याचं मी इथे आता बर्गर बनवते आहे. त्यासाठी आलू टिक्की छान ब्राऊन तळून घ्यायच्या आहेत आणि दुसरीकडे तव्यावर मी तुपामध्ये बन्स रोस्ट करून घेते. आलू टिक्की तळून रेडी आहेत, काढून घेऊया. पॅटीज आपल्या तळून रेडी आहेत. इथे माझ्याकडे तंदूर मेयो नव्हता, म्हणून मग मी आपला नॉर्मल मेयो आहे त्याच्यातच लाल तिखट आणि केचप घालून तंदूर मेयो बनवला. तर आपण आता इथे बर्गर बनवायला घेऊया. तर मी बनला आपलं होममेड तंदूर मेयो लावून घेतलंय. त्यावर कांदा आणि टोमॅटोच्या स्लाइस ठेवायच्या. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही ठेवू शकतात. वरून आलू टिक्की ठेवायची आणि त्यावर परत कांदा टोमॅटोचे स्लाइस ठेवायचे. त्यानंतर एक चीज स्लाइस ठेवायचं आणि वरच्या बनलाही सेम तंदूर मेयो लावून घ्यायचं आहे आणि हा बन असा त्यावर ठेवायचा. खूप इझी आहे. झालं आपलं होममेड बर्गर रेडी. वाव, किती टेम्पटिंग दिसतंय. आणि इथे आर्यंश आणि त्याच्या डॅडाची मस्ती चालू आहे. आर्यंश डान्स करत होता. सो आत्ताच आमचं जेवण वगैरे सगळं आवरलं आहे आणि आज आम्ही डीमार्टमध्ये थोडीफारच शॉपिंग केली, कारण जे काही ठरवलं आहे तसंच सगळं होतं असं नाही आहे. त्यामुळे काही गोष्टी आवडल्या त्या घेतल्या आणि ज्या घ्यायच्या होत्या पण हव्या तशा भेटल्या नाही. त्यामुळे मग म्हटलं की जाऊ दे, ठीक आहे, नेक्स्ट टाईम बघूया किंवा दुसरीकडे कुठे भेटल्या तर बघूया. तर जी काही थोडीफार शॉपिंग केली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. इथे हे मी घेतलं आहे सोप डिस्पेन्सर, जे मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं. यात खाली लिक्विड टाकायचं आणि हे त्यावर असं ठेवायचं आणि वरतून हे तुम्ही स्कॉच ब्राईट ठेवू शकता. आणि अजून हे एक त्याच्यासोबत आहे. तर हे आय थिंक असं इथे लावू शकता तुम्ही, हे वालं. तर यात अजून एक तुम्ही घासणी वगैरे ठेवू शकतात बघा. आणि मला छान वाटलं हे असं. हे बघा, इथे मी एक डोसा पॅन घेतला आहे, हा वाला.
कारण माझा डोसा पॅन ना पहिलावाला जो होता तो खराब झाला होता, तर तो पण खूप दिवसांपासून चालू होतं की घ्यायचं. तर आता हा मी इथे घेतला आहे. सो बघूया आता हा कसा आहे. तर आता कसे डोसे बनतील हे मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. जेव्हा मी डोसा वगैरे बनवेल तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेल की यावर कसे डोसे बनतात. डोसा तर हा एकदम असं छान वाटतोय, तुम्ही बघू शकता. असं तर छान वाटतंय. सो मी याचा रिव्ह्यू देईलच तुम्हाला लवकरच. हे मी इथे एक बेडशीट घेतलं आहे आणि हे बघा असं आहे हे. तर नेहमीच मी लाईट कलरचीच बेडशीट घेते, तर ह्यावेळेस म्हटलं की बघूया जरा डार्क कलर घेऊन बघूया, कारण लाईट कलर खूप खराब होतो. बाकी मग हे सगळं तर ग्रॉसरी वगैरे घरातली, तर हे सगळं आम्ही घेतलं आहे. मी हे 2 क्लच घेतले हे वाले. तर किती पण क्लच घ्या ते आपल्याला कमीच पडतात, त्यामुळे मला तर जिथे दिसतील आवडतील तर मी घेत असते क्लच, कारण लागतात खूप, तुटतात पण. त्यामुळे मग हे घेतलेत मी क्लच आणि मला छान वाटली यांची क्वालिटी वगैरे. तर बाकी ग्रॉसरी व्यतिरिक्त तर एवढंच घेतलं आहे. बाकी सगळी ग्रॉसरीज घेतली आहे, असं वेगळं काही घेतलं नाही आहे दुसरं. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये लिहून सांगा. आणि माझी व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.